जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम पेठणकर स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आपल्याला माहीतच आहे की आपण एक सिरीज सुरू केलेली आहे स्पर्धा परीक्षा पेपर विश्लेषणाची. त्यावरच आधारित काही आता आपण प्रश्न पाहणार आहोत. बघा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. बघा प्रश्न, 4 बहिणीच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्ष होती. तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल? तर सगळ्यात अगोदर बघा काय म्हणते की आपल्याला दिलेले 4 बहिणीची 5 वर्षाच्या पूर्वीची वयाची बेरीज 80 होती. मग 4 बहिणीच्या 5 वर्षापूर्वीचं वय किती जर काढलं आपण तर किती होते? 20. 4 पंचे 20 आणि इथं प्लस दिलेलं आहे 80. म्हणजे आजचं वय जर काढलं त्याचं तर त्याचं आजचं वय येते 100 वर्ष. आजचे वय आजचे वय येते 100 वर्ष. मग आता ते म्हणते की 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल? मग 15 वर्षानंतर मग बहिणी किती होत्या? 4 होत्या. बहिणी किती आहेत? 4 आहेत. मग 15 चोक किती होतात? 60. मग जर आपण 60 केलं याच्यात मिळवलं तर 160 उत्तर यायला पाहिजे आपलं. म्हणजे 15 वर्षानंतर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज येईल 60 वर्ष. 160 वर्ष. 160 वर्ष हे उत्तर येते 15 वर्षानंतरच्या बेरीजचं. आता दुसरा प्रश्न आहे, एक वस्तू 120 रुपयाला विकल्यास 1/5 एवढा नफा होतो. तर त्याची खरेदी किंमत किती? बघा कितीला विकली? 120 रुपयाला विक्री किंमत. विक्री किंमत आहे 120 रुपये. आता विकल्यास 1/5 एवढा नफा होतो. म्हणजे 1/5 एवढा नफा म्हणजेच किती? तर 20% नफा झाला. तर खरेदी किंमत विचारली म्हणजे कितीवर? 120 रुपयावर 100. तर खरेदी विचारल्यामुळे आपल्याला काय घ्यावं लागेल? नफा खाली घ्यावा लागेल 120. 120 ने 120 कटलं म्हणजे खरेदी किंमत किती आली? तर खरेदी किंमत आली 100 रुपये. खरेदी किंमत 100 रुपये. 100 रुपये काय झाली? याची खरेदी किंमत झाली. बघा ज्यावेळेस असं येईल त्यावेळेस 1/5 म्हणजे किती पर्सेंट होतात? तर 20% होता. तर 20% नफा झालेला होता. खरेदी विचारली त्याच्यामुळे आपण 100 वरती घेतलं आणि 120. 20 वर म्हणजेच काय? तर 100 प्लस 20 बरोबर 120. 120 ने 120 कटलं राहिलं काय? 100 रुपये. तर खरेदी किंमत होती 100 रुपये. प्रश्न दिला, सुनीलने अनिलकडून 3 वर्ष वापरलेले एक जुने यंत्र 7,29,000 रुपयाला विकत घेतले. जर घसारा दर जसाजसे 10 धरला तर अनिलने ते यंत्र किती रुपयात विकत घेतले होते? बर घसाऱ्याचा घसारा घसारा म्हणजे झीज झाली त्याची किती? जसाजसे 10. म्हणजेच काय करायचे? 10 वर घसारा जसाजसे म्हणजे 10 विचारलंय तुम्हाला तर 10 म्हणजे काय असतो? 1/10 असतो. म्हणजे 10 वर 1 ची कमी म्हणजे 10:9. मग असं किती वर्ष? 3 वर्ष केलेले आहे ना. 3 वर्ष म्हणजे इथं 10चं येते उत्तर 1000. 10चा घन 1000 आणि 9चा घन 729. पण ते काय म्हणते? सुनीलने अनिलकडून 3 वर्ष वापरलेले यंत्र घेतले होते. मग ते म्हणते अनिलने ते यंत्र किती रुपयात खरेदी केले? तर मग अनिलचं जर काढायचं तर आपण बघू शकता इथं की कितीला खरेदी केलं होतं? विकलंय कितीला? 7,29,000. मग याच्या किती पट आहे? तर याच्या 1000 पट आहे. मग याच्या 1000 पट आहे तर फक्त हे जे खरेदी केलं ते 1000 नसून याच्या 1000 पट आहे. म्हणजे ते 1 2 3 4 5 6 म्हणजे 10 लाख रुपयाला खरेदी केलेलं होतं. तर अनिलने ते यंत्र किती रुपयास विकत घेतले होते? तर अनिलने ते यंत्र 10 लाख रुपयाला विकत घेतले होते. अनिलने ते यंत्र 10 लाख रुपयाला विकत घेतले होते. सोपी स्टेप जाईल. ज्यांना विचारलं त्याचं बघा. आता सुनीलने अनिलकडून घेतलं म्हणजे सुनीलनं जर विचारलं असतं तर इकडून आपल्याला करावं लागलं असतं आणि इकडून नंतर उत्तर काढावं लागलं असतं. एवढं लक्षात घ्यायचं आणि पुढे करायचं. आपला हा प्रश्न
त्या पद्धतीने आपण सोडू शकतो. सोप्या स्टेप न जा, टाइम कमी लागत. समोरचे आई आणि 5 मुले यांच्या वयाची सरासरी 22 वर्षे आहे. वडिलांचे वय त्याच्यात मिसळा ती सरासरी 2 ने वाढते, तर वडिलांचे वय किती? बघा, आई आणि 5 मुले म्हणजे किती झाले? 6. आता त्यांच्या वयाची सरासरी किती होती? 22 वर्ष. बरोबर काय येतं इथं? 132. सायंकाळी 1202 हात चालला, 12 आणि 13 132. आता पुढे म्हणते ते वडिलांचे वय त्यांच्यात मिसळल्या, म्हणजे आता याच्यात जर वडील मिसळले तर किती होणार आहे? तर 7 होणार आहे. सरासरी कितीनं वाढणार आहे? 2 न, म्हणजे 24 वाढणार आहे. मग याची किती होती? 7 चौक 28 उरले 2, 7 14, 14 आणि 2 15 16. मग याची करायची आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्येची वजाबाकी. म्हणजेच काय? 168 वजा 132, म्हणजे इथं राहील 6 आणि इथं राहील 3. तर वडिलांचे वय आपल्याला मिळालेलं आहे, म्हणून वडिलांचे वय 36 वर्ष आहे. वडिलांचे वय 36 वर्ष आहे. दुसरा दिलाय आपल्याला, संपतने आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला आणि 1/4 भागात भुईमुग लावला व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली. तर संपतचे एकूण किती एकर शेत आहे? बघा, मग 1/3 आणि 1/4 बरोबर काय केलं त्याने? 25. मग आता काय करायचं? आपण पहिले याला सोडून घेऊ. छेद तर समान नाही, छेद समान करून घेऊ. काय होईल बघा? 4 1 4 प्लस इथं किती येते? 3 1 3 आणि इथं 12, म्हणजे 7/12. तर आता एक लक्षात घ्या, इथं जर याचं उत्तर आलेलं हे 7/12, मग असं समजूया की 7 हे 12 जे ते टोटल त्याचं शेत होतं, त्याच्यातलं उरलंय किती ते बघा. उरले तर त्यानं 25 दिलेले, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. मग 12 पैकी 7 छेदात हे, मग उरले किती याच्यातून? 5 उरले, म्हणजेच काय? तर 5. म्हणजे 12 पैकी 5 उरले, तर 25 पैकी किती? मग 25 एक 5 एक 5, 5 5 25 आणि 12 पंचे 60. याचाच अर्थ पूर्ण जे रान आहे कोणाचं? संपतचं. संपतचे एकूण किती एकर शेत आहे? तर संपतचे एकूण 60 एकर शेत आहे. 60 एकर शेत आहे. आज आपण इथं 5 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. इथून पुढे असेच नवनवीन प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन येत राहीन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद.